गुड मॉर्निंग मित्रांनो. परत एकदा भाग दुसऱ्यामध्ये आपण आलो आहोत. आता आपण इकडनं जाणार गोविंदनगर ते लिबर्टी गार्डन. चला बघा लोक सकाळी कशी उठून मेहनत करतात. तो गाडी धुतोय. हा रस्ता तसा उताराचाच आहे, पण थोडीफार खड्डे पण आहेत, कारण आता तिथे सध्या बिल्डिंगची कामं चालू आहेत. त्याच्यामुळे मोठे मोठे ट्रक येतात, तर त्यामुळे काय होतं, खड्डे पडलेत. काळोख असल्यामुळे मला हॅलोजन लाईट लावावी लागली. गोविंदनगर तसं माझं पूर्ण माहितीच आहे. अख्खं आयुष्य माझं इथे गेलं, कारण वयाच्या 5 वर्षाचं असताना मी इथे आलो या गोविंदनगरमध्ये. इथेच बाजूला राईट साईडला आहे ना गार्डन आहे गोविंदनगरचं. लहानपणी आम्ही क्रिकेट खेळायला यायचो तिकडे. तिथं व्हॉलीबॉल, क्रिकेट, फुटबॉल सगळ्या गोष्टी खेळल्या जातात. कधी कधी शाळांच्या कॉम्पिटिशन्स पण असतात. आता आपण खाली उतरतोय, परत राईटला जाणार, पण लेफ्ट साईडला अंबे माताचं मंदिर आहे आणि खाली एकदम गेलात तर डायरेक्ट फाटक आहे. ईस्ट वेस्टला जाण्यासाठी ब्रिज आहे. आणि आता आपण चाललो स्टेशन. हे बघा, ही माझी जुनी शाळा जिथे मी पहिलीपासून शिकत होतो, BMCची. पण आता ती बंद झाली आहे, कारण ती पडायला आली आहे. खूप जुनी आहे ती. मी पहिलीत होतो म्हणजे विचार करा ती किती जुनी असणार शाळा. आता इकडून राईट साईडला देसाई हॉस्पिटल, हीच गल्ली ती. थोडं स्पीड ब्रेकर येईल, थांबावं लागेल आपल्याला, कारण का माहितीचा रस्ता आहे ना हा. हा बघा आला. अरे थांब जरा, किती घाई करतोयस बाहेर यायला. मी येताना दिसतोय तरी धावतोय पुढे, पण तो काय थांबणार नाही. बहुतेक जाईल पुढे झूम कर निघून. इथं लेफ्ट साईडला ना मारुती मंदिर आहे. तो बघा गेला निघून. काय यार घाई असते या लोकांना. यंग लोक आहेत ना, खूप घाईवाले असतात. हा नो एंट्रीमधनं गेला आहे, मी राईट एंट्रीमधनं जाणार, कारण इकडनं वळून वळसा घालून जावं लागतं. आता 500 रुपये फाईन कोण भरेल. कॅमेरे लावलेले आहेत ना तिकडे, सिग्नल असल्यामुळे. इथं लेफ्ट साईडला मारुती मंदिर आहे सोसायटीमध्ये. आणि पुढे गेलात तर आता तुम्हाला सरळ मालाड ब्रिज ईस्ट वेस्ट करण्यासाठी आणि डायरेक्ट स्टेशनला जाण्यासाठी. आणि हा समोर जातो तो डायरेक्ट हायवे टूवर्ड्स. आता आपण लेफ्ट मारणार सबवेसाठी. हे बघा, इथे मारुती मंदिर आहे दुसरं. आता आपण राऊंड मारून सरळ खालच्या दिशेने जाणार. इथे पण एक आता स्पीड ब्रेकर येणार आहे, पण लोक त्या बाजूने पार करून स्पीड ब्रेकर टाळून पुढे निघून जातात. हे बघा, इकडनं येतात लोक बाहेर. इथे लेफ्ट साईडला आहे ना बस स्टॉप आहे कोराड विलेजला जाण्यासाठी. लाईट बंद करावी लागली, कारण आता उजेड आलाय ना पूर्ण. लोकांना त्रास नको. थोडा घशाला प्रॉब्लेम आहे. आता आपण लेफ्ट मारणार. हे इथं रिक्षा स्टँड आहे. संध्याकाळची खूप गर्दी असते, सगळ्यांना घाई असते जाण्याची घरी.
ट्रॅफिक भरपूर होतं तिकडे. आता आपण चाललो सबवेला. बाजूलाच राईट साईडला सूचक हॉस्पिटल आहे आणि लेफ्ट साईडला हॉटेल्स आहेत जे टुरिस्ट लोक येतात त्यांना राहण्यासाठी. अरे काय लावले लाल? अच्छा बहुतेक तिकडचं हे उकलेलं आहे. सबवे, मालाड सबवे. छान वाटते लाइटिंग. हा सबवे एक टाइम असा होता की इथून जात पण होत्या गाड्यांनी येत पण होत्या आणि एकच सबवे होता. आता डबल केलेलं आहे. या बाजूने यायचं आणि या बाजूने जायचं. इथे RTO ऑफिस आहे नाल्यावरच. जर कोणाच्या गाड्या कधी उचलल्या मालाडमध्ये तर इकडे येऊन तुम्ही रिसिव्ह करू शकता. अरे बापरे, गाई उभी आहेत रस्त्यात. इथे मच्छीच्या मार्केटच्या गाड्या लागतात. इथे मच्छी हो हो मध्येच आहेत एकदम. काहीतरी बिल्ले लावायला पाहिजे यांनी गळ्यात. इथं लेफ्ट साईडला आहे ना मच्छी मार्केट आहे मोठं. मालाडचं फेमस मच्छी मार्केट आहे. आम्ही पण बोरिवलीवरून येतो कधी कधी इथे मच्छी घ्यायला. कारण छान मिळते आणि स्वस्त पण मिळते. तुम्ही कधी येता की नाही मच्छी घ्यायला इथे? म्हणजे खात असतील ते. हां, आता आपण जाऊ सरळ लिबर्टी गार्डनला. हा आहे SV रोड. इथे पण खोदलेलं आहे, थोडं काम चालू आहे रस्त्याचं आणि बरीच कामं असतात. पाईपलाईन आणि काही ना काही असतं. वरच आता आपण सरळ चाललो आहोत. हा ॲक्च्युली रस्ता वन वे आहे पण गाड्या येत असतात. सकाळचा टाईम आहे, कोणतरी शॉर्टकट मारायला बघतो. त्यांना हे माहिती नसते की तिथे कॅमेरे लावलेले आहेत. तुमचा फोटो काढला जाईल, तुम्हाला फाईन बसलं जाईल. काही नसतं. हा बघा आला कोणतरी. हा बघा रिटर्न गेला. रस्ता बनवत आहेत. जवळजवळ झाला आहे पूर्ण रस्ता. आता परत इकडचं बनवून झालं की इकडचं बनवायला घेतील. इकडे आता करणार आहेत, खोदून ठेवलेलं आहे सगळं. हेल्मेटमध्ये कसं थोडं पुस पडायला पण होतं ना. आम्ही तोंडाला मास्क लावतो ना, म्हणून जरा आवाज पण जरा चेंज होतो. पण मस्त मजा आहे. सकाळची जे ड्रायव्हिंग करायला मजा येते ना, कारण रस्ताही खाली असतो आणि थंडगार असतं वातावरण पण. ओ, आता आपण पोचलो आहोत लिबर्टी गार्डनच्या नाक्यावर. राईट साईडला गेलात तर डायरेक्ट लिबर्टी गार्डन आणि त्याच्या पुढे गेलात तर मार्वे रोड. हा खाली जातो लिंक रोडला डायरेक्ट रस्ता. थोडं अंतर आपण जाऊ ना, त्याच्यानंतर आपल्याला राईट मारायचं आहे गार्डनमध्ये जाण्यासाठी. चाचा नेहरू पटांगण, त्याला मराठीमध्ये चाचा नेहरू पटांगण म्हणतात. आता आपण इकडनं राईट मारणार आतमध्ये. आपण आलो आता आपल्या कामाच्या ठिकाणी. हे आहे समोर स्विमिंग पूल. लेफ्ट साईडला ते गेट आहे ना, हे स्विमिंग पूलचं आहे. इथं तुम्ही ॲडमिशन येऊन घेऊ शकता स्विमिंग पूलसाठी. मी इथेच गाडी लावतो आणि मग माझ्या ट्रेनिंगला निघून जातो. मी सकाळी 6 ते 7, 7 ते 8, 8 ते 9 असे क्लायंट्स आहेत माझ्याकडे. अटेंड करतो. जुनेच आहेत, 2-2, 3-3 वर्ष जुने आहेत माझे क्लाइंट. मला सोडत नाहीत. तो बोलतात तू आपको छोड़ने वाले नहीं हम, हमेशा आपके साथ में ही रहेंगे वर्कआउट करते हुए, क्योंकि आपने हम लोग को इतना फिटनेस दिया है ना, हम नहीं छोड़ सकते. समोरच मोठं ग्राउंड आहे बघा. तिथे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी आहे, क्रिकेटसाठी आहे, योगा चालतो सकाळ संध्याकाळ ग्राउंडमध्ये. स्केटिंग बोर्ड पण आहे. स्केटिंग गार्डन पण आहे तिकडे. शनिवार रविवारचे असतात स्केटिंग खेळायला मुलं. हे आमचे हरिओम काका.
आम्ही यांना हरिओम म्हणतो, कारण ते पण आम्हाला हरिओम म्हणून हाक मारतात. आम्ही त्यांना हरिओम काका म्हणतो. चला, सबस्क्राईब करा. थँक्यू.